28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या एका दुर्दैवी रस्ते अपघातात मृत पावलेल्या 25 वर्षीय स्वप्नील यशवंत करमुडा या तरुणावरच कासा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी एकता संघर्ष संघटन पालघर या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून पोलिसांनी खोटा पंचनामा करून मृत व्यक्तीलाच आरोपी बनवल्याचा गंभीर आरोप केला आहे। नेमकी घटना काय? कासा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या FIR क्रमांक 0162/2025 नुसार 6 डिसेंबर 2025 रोजी पहाटेचे 3:30 सुमारास ही घटना घडली। मेंढवण गावाच्या हद्दीत मुंबई वाहिनीवरील वळणावर होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक MH48BX1931 घसरल्याने अपघात झाला। या अपघातात दुचाकी चालवणारा स्वप्नील करमुडा याचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला त्याचा चुलत भाऊ अक्षय करमुडा हा जखमी झाला। पोलिसांची भूमिका आणि दाखल गुन्हे पोलिसांनी या प्रकरणात मृत स्वप्नील करमुडा यालाच आरोपी ठरवले आहे। त्याच्यावर खालील कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 106 निष्काळजीपणामुळे मृत्यू, 281 बेदरकारपणे वाहन चालवणे, 125 आणि 125B जीवितास धोका निर्माण करणे, मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 184। पोलिसांच्या म्हणण्यानुसार स्वप्नीलने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवल्यामुळे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला, जो त्याच्या स्वतःच्या मृत्यूला आणि भावाच्या दुखापतीला कारणीभूत ठरला। संघटनेचा आरोप हा हिट अँड रनचा प्रकार। दुसरीकडे एकता संघर्ष संघटनेने या प्रकरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे। संघटनेने पालघर पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात खालील मुद्दे मांडले आहेत। 1. हा अपघात नसून हिट अँड रनचा प्रकार आहे। एका अज्ञात मारुती सुझुकी सियाज कारने क्रमांक GJ05JL9649 स्वप्नीलच्या दुचाकीला धडक दिली असल्याचा दावा संघटनेने केला आहे। 2. कासा पोलिसांनी वस्तुस्थितीची शहानिशा न करता आदिवासी तरुणाच्या अज्ञानाचा फायदा घेत खोटा पंचनामा केला। 3. मृतालाच आरोपी बनवून खऱ्या गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मागण्या आणि इशारा संघटनेचे अध्यक्ष साईनाथ रावते आणि सचिव मधुकर जाधव यांनी या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे। तसेच मारुती सियाज कारच्या चालकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(2) हिट अँड रन अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे पालघरमधील आदिवासी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण असून पोलीस प्रशासन आता यावर काय फेर तपास करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। संदर्भ कागदपत्रे FIR दिनांक 6 डिसेंबर 2025 तक्रार अर्ज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 एकता संघर्ष संघटन ठिकाण कासा पोलीस ठाणे जिल्हा पालघर। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी खलील अहमद पटेल पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट। कसे पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत। सांगण्याचा उद्देश हा आहे की आज या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे मागील दिवसामध्ये जसं की 6 डिसेंबर 2025 ला या मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये एक स्वप्नील यशवंत करमुडा या मुलगा आणि त्याच्या मागे बसलेला हा अक्षय त्यांच्या काकाचा मुलगा हे दोघं प्रवास करत असताना अहमदाबाद हायवेवर मेंढवण गावामध्ये त्यांचा 6 डिसेंबरला ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर दुर्दैवाने त्या ठिकाणी या स्वप्नील यशवंत करमुडा ह्याचं दुर्दैवाने निधन झालं। तो जागीच ठार झाला। कारण हे आहे की मागून एक गुजरातवरून येणारी गाडीने त्यांना मागून धडक दिली आणि धडक दिल्यानंतर ते दोघेही त्या ठिकाणी पडले आणि त्याच्यातला स्वप्नील हा दुर्दैवाने मृत झाला, परंतु अक्षय हा दुर्दैवाने देवाच्या कृपेने त्या ठिकाणी वाचला आणि आज त्या ठिकाणी स्वप्नील त्या ठिकाणी मृत झाल्यानंतर पण त्या ठिकाणी आज त्याला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। उलट कासा पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी खोटा पंचनामा खोटा जबाब घेऊन त्या ठिकाणी या कुटुंबाची फसवणूक केलेली आहे। आता हा व्यक्ती त्या ठिकाणी जे काही प्रत्यक्षदर्शनी जी घटना घडली तो अक्षयने बघितलेला आहे, त्याचा फेर जबाब कासा पोलीस स्टेशनने या ठिकाणी घेतलेला नाही। तर नीलका ही जी काही आई आहे या बहिणीवर प्रचंड असा प्रकारचा अत्याचार झाला आहे। तिची एक सोमटा नाक्यावर उसाहात गाडी उसाचा रस अशा प्रकारचा तिचा व्यवसाय होता। पण मागील दिवसामधून जमिनीच्या कारणावरून काही गावातल्या समाजकंटकांकडून तिला प्रचंड त्रास दिला गेला आणि त्याच्या वारंवार पोलीस स्टेशनला तक्रार देखील देण्यात आली।
आणि त्याच्या पण कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी तिला न्याय मिळालेला नाही. त्यानंतर त्या लोकांनी त्यांची इतकी हिंमत वाढली की त्या बाईचा जो काय मुद्देमाल होता, जवळजवळ 7,000च्या वरती अशा प्रकारचा तिचा मुद्देमाल होता. तिने बिल सहित पोलीस स्टेशनला सबमिट केलेला आहे, परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दरोड्याची केस दाखल अजूनपर्यंत झालेला नाही. ह्या 2 विशेष मागण्या आहेत. परंतु तिसरी मागणी अशी आहे आमची, खास करून एकता संघर्ष संघटन म्हणून, की ज्या पोलीस कर्मचाऱ्याने या ठिकाणी कर्तव्यात कसूर केलेले आहे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे कोणी आयओ आहेत, जे पण कोणी तपास अधिकारी आहेत, त्यांनी जे काय खोटा पंचनामा आणि जे काय त्यांनी नोंदवलेलं आहे त्याच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणून येत्या 24 फेब्रुवारीला या पोलीस स्टेशनवर हजारो संख्येने एकता संघर्ष संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यासाठी आम्ही जात आहोत. आणि हे आंदोलन कासापासून नाक्यापासून आपल्या चारोटी नाक्यापासून कासा पोलीस स्टेशनपर्यंत पायी येऊन या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. आणि जोपर्यंत ह्या आमच्या 3 मागण्या आहेत, करमोडा या कुटुंबाला न्याय मिळत नाही, त्यानंतर लिलका या बहिणीला न्याय मिळत नाही व त्या पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करू. आज या मीडियाच्या माध्यमातून मी जनतेला या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की आज या परिसरामध्ये या कासा पोलीस स्टेशन अंतर्गत प्रचंड अशा लोकांवर अत्याचार होत आहेत आणि याला कुठेतरी वाचा बसली पाहिजे. म्हणून हजारो संख्येने तुम्ही या ठिकाणी दाखल व्हा, अशा प्रकारचं मी सर्वांना आवाहन करेन. नाव साईनाथ अंबुरावते, एकता संघर्ष संघटन पालघर जिल्हा अध्यक्ष. आज आम्ही आलो या ठिकाणी कासा पोलीस स्टेशन, तालुका डहाणू, जिल्हा पालघर या पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला येण्याचं कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे जे काय आमचे आदिवासी बांधव आहेत, जे पण आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, पूर्ण तालुका कमिटी, जसे की आज डहाणू तालुका अध्यक्ष रामदास डाग साहेब आहेत.